तर फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन. आज आपण पाहणार इयत्ता 4थी मधील परिसर अभ्यास भाग 2 शिवछत्रपती पाठ 10वा शर्तीने खिंड लढवली स्वाध्याय. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. शर्तीने खिंड लढवली स्वाध्याय. रिकामी जागी योग्य शब्द लिहा. सिद्धी जोहरने डॅश गडाला चोफेर वेढा घातला. सिद्धी जोहरने पन्हाळा गडाला चोफेर वेढा घातला. बाजीप्रभूची डॅश बघून शिवराय गहिवरले. बाजीप्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय गहिवरले. घोडखिंड डॅश या नावानेच इतिहासात अमर झाली. घोडखिंड पावनखिंड या नावानेच इतिहासात अमर झाली. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला कोणता निरोप पाठवला? उत्तर: शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी लवकरच किल्ला तुमच्या हाती स्वाधीन करतो असा सिद्धीला निरोप पाठवला. आज सिद्धी जोहरला का चोताळला? शिवराय आपल्या हातावर तुरी देऊन वेढ्यातून निसटल्याने चे लक्षात येताच सिद्धी जोहर चवताळला. विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला काय म्हणाले? विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला म्हणाले की आम्ही गडावर जातो, तेथे पोचता तोफांचे आवाज होतील, मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली? पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी एक युक्ती योजून 2 पालख्या सज्ज केल्या. एका पालख्यातून सोंग घेतलेला शिवाजी दिंडी दरवाजातून बाहेर पडणार. ही पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार. त्याचवेळी दुसऱ्या पालखीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर पडून वेढ्यातून निसटून जाणार. बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीतच रोखण्यासाठी कोणती योजना आखली? बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या व त्यांना जागा नेमून दिल्या. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी उभी करून बाजीप्रभू स्वतः खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. शत्रू खिंडीत आला की वरून जमा केलेल्या दगड-गोट्यांचा वर्षाव करायचा, अशी शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी बाजीप्रभूने योजना आखली. प्रश्न 4. कारणे लिहा. आदिलशहा भयंकर चिडला. विजापूर दरबारातील बलाढ्य सरदार अफझलखान याचा शिवरायांनी वध केला होता. त्या मागोमाग त्यांनी विजापूरच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे विजापूरचा सुलतान आदिलशहा भयंकर चिडला. शिवरायांच्या सेवेमधील शिवा काशीत अमर झाला. उत्तर: शिवरायांप्रमाणे दिसणारा शिवा काशीची पालखी शिवरायांची आहे असे समजून शत्रूच्या सैनिकांनी ती पकडली व सिद्धी जोहरच्या छावणीत नेली. तोपर्यंत शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. इकडे थोड्या वेळाने सोंग घेतलेल्या शिवाजीचे सोंग उघडकीस आल्यावर सिद्धीने त्याला ठार केले. अशा रीतीने शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी आत्मबलिदान करून शिवरायांच्या सेवेमधील शिवा काशीत अमर झाला. पावनखिंड इतिहासात अमर झाली. स्वामीभक्त बाजीप्रभूने घोडखिंड अखेरपर्यंत लढवली. शिवराय गडावर पोचण्याची खूण म्हणून केलेल्या तोफांचे आवाज कानी पडल्यावरच त्या वीराने प्राण सोडला. अशा तऱ्हेने स्वामीभक्तांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. त्यामुळे पावनखिंड या नावाने ती इतिहासात अमर झाली.
प्रश्न 5. कोणते लिहा? अ. शूर पण क्रूर होता, सिद्दी जोहर. आ. गोडखिंडीत शर्तीने झुंज देणारे, बाजीप्रभू देशपांडे. वेड्यातून निसटून जाणारे, शिवाजी महाराज. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.